हेलो हेलो विक्रम, बोल ना. देवयानी, हाँ आमच्या नीलवयांना नवीन आयुष्य दिलंस. थँक्स लॉट. हे बघ विक्रम, आपल्या दोघांच्याही घरून आपल्या लग्नाला विरोध आहे. तरीही माझं मन मला सांगतं माझं लग्न होणार तुझ्याबरोबर. एक दिवस तूच मला ह्या शारदा सदन मधून घेऊन जा. कशाला वेळ वाया घालवते? अभ्यास करून काही उपयोग होणार नाही. तुझ्याशी बोलते मी, ऐकायला येत नाही? बहिरी झालीस की काय? थांब. काय झालंय काय तुम्हाला? तू सांगितलेलं ऐकत नाहीस? तुझ्या बहिणीने तर ठरवलंच आहे, कुणाचं ऐकायचंच नाही. मी बोलते म्हणून मीच वाईट ना? काकू, मी अभ्यास करत असताना. तुझ्या अभ्यासाबद्दल नाही बोलत आहे मी. देवयानीने तुला जे काही सांगितलंय त्याबद्दल विचारते. खरं काय ते तुला सांगितलं असेलच ना? देवला आणि मला नात्याने तू आईसारखी आहेस, त्यामुळे तुला उलट बोलताना आम्हालाही वाईट वाटतं काकू. पण तूच ती वेळ आमच्यावर आणतेस. म्हणजे मी नेहमी चुकीचंच बोलते असं वाटतं तुला? देवच्या बाबतीत तू असा विचार करूच कसा शकतेस? तिच्या बाबतीत एवढं सगळं घडून सुद्धा ती अजूनही विक्रम बद्दल बोलते, याचाच अर्थ तिचं आजही विक्रमवर खूप प्रेम आहे. पण तुला सांगून काय उपयोग? माणसावर प्रेम करता येतं हे तुला थोडंच माहितीये. साक्षी, काकू, तुझ्या या ओरडण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. आणि प्लीज, आज तू देवला जे काही बोललीस ते पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि शक्य झालं ना तर हे घाणेरडे विचार आधी मनातून काढून टाक. नाहीतर प्रश्न तू देवला विचारशील, पण उत्तर तुला माझ्याकडून ऐकावं लागेल. साक्षी, असे कसे वागू शकलात तुम्ही? कोणाबद्दल बोलताय? आम्ही नील भाऊजी आणि रागिणींबद्दल बोलतोय. त्यांचं लग्न तुम्हाला मान्य नव्हतं म्हणून तुम्ही त्या दोघांना एकमेकांपासून दूर व्हायला भाग पाडले. साफ खोटं आहे असं सांगून रागिणीने आमच्या विरोधात विक्रमादित्यांचे कान भरलेले आहेत. सगळं जग खोटं बोलतं, फक्त तुम्ही नाही. प्रियदर्शनी, तुमच्या या ओरडण्याचा आता आमच्यावर काही एक परिणाम होणार नाही. केवळ स्वतःच्या अहंकारापोटी तुम्ही नील भाऊजी आणि रागिणीला एकमेकांपासून दूर व्हायला लावलं. नील भाऊजी रागिणीसाठी इतके तडफडत होते, पण त्यांची एकदाही दया आली नाही तुम्हाला. प्रियदर्शनी, तुमच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. त्या रागिणीला या घरात न येऊ देण्याचा आमचा निर्णय पक्का आहे. पण का? तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहोत. कोण तुम्ही? प्रत्येकाच्या आयुष्याचा न्याय निवाडा करणारे कोण तुम्ही? नील भाऊजींचं रागिणीवरती एवढं प्रेम असताना तिला तुम्ही आपल्या घरात येण्यापासून का अडवताय? हे त्यांचं प्रेम आहे,
त्यांच्या प्रेमाचा त्यांनी विचार करावा. त्यांच्या प्रेमापेक्षा आम्हाला आमच्या घराण्याची इब्रत जास्ती प्यारी वाटते आणि असली प्रेम प्रकरणं त्यांनी घराच्या बाहेर ठेवावीत. मी तुझ्या आयुष्यात परत आली आहे हे भैया साहेबांना कळल्यावर ते नक्की कसे रिॲक्ट होतील? भैयासाहेब कसे रिॲक्ट होतील ही गोष्ट आम्हाला अजिबात महत्वाची वाटत नाही रागिणी. कारण त्यांचं खरं रूप आपल्या समोर आलेलं असतं. म्हणूनच तर मला भीती वाटते नील. रागिणी बस इथे बस. घाबरू नकोस. आता तुझ्या बरोबर आम्ही आहोत. विक्रमादित्य आहे. आपण सगळे एकत्र आहोत आता. विक्रम भाऊजी अजून कसे नाही आले? येईल आणि तो आल्यावरच नक्की काय प्रकार घडलाय ते कळू शकेल आपल्याला. कोणाचं भलं का द्या. भाऊजी काय झालं घरी? आमच्याबद्दल सगळ्यांना कळलं. आम्ही सांगितलं. भैया साहेब काय म्हणाले? काय म्हणणार? नेहमीप्रमाणे आपल्यावरचे सगळे आरोप झटकून मोकळे झाले. भैया साहेब आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत हे साईमाननाही कळलं असेल ना? कळलं. तरीही त्यांना आम्हाला भेटायला यावंसं नाही वाटलं. जाऊ दे ना नील भैया. आम्हाला वाटतं ना भैया साहेब आणि साईमान मध्ये काही फरक नाहीये. नाही विक्रम, तू साईमान बद्दल असं काही बोललास तर आम्हाला खरंच वाईट वाटेल. नील भैया, तुमच्या या स्वभावाचा फायदा आतापर्यंत सगळेजण घेत आलेत हे आता तरी तुम्हाला कळायला हवं. आम्हाला असं वाटतं की तुमचं जेवण गार व्हायच्यात तुम्ही जेवून घेतलं तर बरं वाटेल. तुम्ही जेवून घ्या, पण नंतर या विषयावर बोलूया. वहिनी तुम्ही 2 घास खाऊन घ्या.
आम्ही जरा डॉक्टरांना भेटून येतो. काय देऊ? तुझं सध्या काय चाललंय? अगं, मी तुला असं विचारलं म्हणून वाईट वाटून नको घेऊस. माझ्या बिझी शेड्यूलमुळे मी काय घरात असूनही नसल्यासारखी असते ना, त्यामुळे कुणाचं काय काय चाललंय मला काहीच माहित नाही ग. म्हणून म्हणलं तुला विचारावं. तुझं बिझी शेड्यूल आम्ही सगळेही पाहतोच आहोत. म्हणजे बघ ना, कधी लुक टेस्ट, कधी ऑडिशन, रोजचं जिम आणि योगा तर चालूच आहे ग. पण या सगळ्या गडबडीत कोण कोण काय करते काहीच माहित नाही मला. आय थिंक तुझं सगळं व्यवस्थित चालू आहे ना? हो. काय झालं, अशी का पाहतेस? नाही, तू नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतेस. काही प्रॉब्लेम आहे का? नाही ग, खरंच काही नाही. देव, यावेळी तू खोटं बोलतेस आणि तुझा चेहरा सगळं खरं खरं सांगतोय. बस ना. देव, तू माझ्यापेक्षा वयाने मोठी असलीस ना, तरी बाहेरचं जग तुझ्यापेक्षा मी खूप जवळून पाहिलंय. एक सांगू, माणसाने फक्त एकाच गोष्टीत अडकून पडू नये असं माझं तरी ठाम मत आहे. काय आहे ना, आपण फक्त आपल्या आजूबाजूला काय घडतंय याचाच विचार करतो, त्यामुळे बाहेरच्या जगाबद्दल आपल्याला काहीच माहीत नसतं. हे तू मला का सांगतेस? कारण तू अजूनही फक्त विक्रमचाच विचार करतेस. विक्रम शिवाय या जगात तुझं दुसरं कोणीही नाही अशी तू स्वतःची समजूत करून घेतलीस. त्यामुळे माझं सगळं नीट चाललंय असं जरी तू म्हणलीस ना, तरी मनातून तू खूप दुःखी आहेस. हो ना? यापूर्वी मला सुद्धा असंच वाटायचं जेव्हा विक्रमनी राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची ॲड माझ्याकडून काढून घेतली होती ना तेव्हा. पण मी हार नाही मानली. स्वतःचा मार्ग स्वतःच निवडायचा असं अगदी ठामपणे ठरवलं. परिणाम तू बघतेच आहेस. आज ॲड वर्ल्डमधल्या सगळ्यात मोठ्या कंपनीची असाइनमेंट आहे माझ्याजवळ. आणि हेही लक्षात ठेव, उद्या राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज त्यांच्या प्रॉडक्टसाठी मला मॉडेलिंगची ऑफर देतील, पण त्यांना द्यायला डेट्सच नसतील माझ्याजवळ. देऊ, बदलणाऱ्या परिस्थितीनुसार माणसाने स्वतःला सतत बदलत राहिलं पाहिजे. माझ्यासारखा प्रयत्न तू सुद्धा करून बघ. विक्रमसारखे हजारो पर्याय उभे राहतील तुझ्यासमोर. बदलणाऱ्या परिस्थितीनुसार माणसाने स्वतःला सतत बदलत राहिलं पाहिजे. माझ्यासारखा
काय झालं काका? कसलं टेन्शन आहे? हो साक्षी, मी काल रात्रीपासून एका गोष्टीचा विचार करतोय. मला कळत नाही मी त्याच्याबद्दल तुझ्याशी कसं बोलू. अशी कुठली गोष्ट आहे की मला विचारताना तुला एवढं टेन्शन येत आहे? अभिलाषा देऊला काय बोलली ते तू ऐकलंयस ना? हो, पण तो विषय तर तिथेच संपला होता ना? नाही साक्षी, तो विषय तिथेच संपलेला नाहीये. मला सांग, त्यानंतर तुझं आणि देऊचं या विषयावर काही बोलणं झालं? असं का विचारतोस? साक्षी, मला खरंच हा विषय काढायचा नव्हता, पण आता विषय निघालाच आहे तर आपण जरा स्पष्ट बोलूया का? अभिलाषा म्हणाली की तिने तुझं आणि देऊचं बोलणं ऐकलं आणि ती देऊवर जो काय आरोप करते तो खरा असल्याची कबुली देऊन तुला दिले, असं अभिलाषाचं म्हणणं होतं. काय? काकू असं म्हणाली? हे बघ साक्षी, माझा तिच्या बोलण्यावर विश्वास नाहीच आहे, पण एकदा या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूनच टाकावा म्हणून मी तुला येऊन विचारलं. काका, जी चूक मी केली होती तीच चूक तू करतोस. म्हणजे तुझ्यासारखंच न राहून मीही देऊला हाच प्रश्न विचारला होता, पण काका आपल्याला दोघांनाही माहितीये की देऊ असं कधीच करणार नाही. काका, पण काकूला हे करून काय मिळणार आहे? मानसिक समाधान. तिच्या मानसिक समाधानासाठी ती देऊच्या चारित्र्यावर संशय कसा काय घेऊ शकते? जाऊ दे ना साक्षी, खरंय तुझं, आपण या विषयावर खरंच बोलायलाच नको होतं. साक्षी, देऊला यातलं काही कळू देऊ नकोस. अभिलाषाचं काय करायचं ते मी बघतो. आदित्यराजे, त्या रागिणीने तुम्हाला रणवीर राजांच्या बद्दल काहीतरी सांगितलं आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवला. तेव्हा आता तुम्ही काय निर्णय घेणार आहात हे जाणून घ्यायला आम्ही इथे आलो. आम्हाला वस्तुस्थिती कळल्यानंतर आम्ही काय निर्णय घेणार आहोत यापेक्षा सुद्धा खरी परिस्थिती तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही काय निर्णय घेणार आहात हे जाणून घेण्यास आम्ही जास्त उत्सुक आहोत. सायमा, आम्हाला जे वाटलं ते आम्ही बोलू. आता तुम्ही बोला साहेब. आम्ही काय निर्णय घेणार? तुम्हाला जर असं वाटत असेल की रागिणीला या घरात आम्ही प्रवेश द्यावा किंवा नील राजे आणि त्यांच्यात नव्याने जे संबंध प्रस्थापित झालेत याला आम्ही परवानगी द्यावी तर ते कधीही शक्य नाही.